आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या महाराष्ट्रातील महान संत स्वामी समर्थ महाराज यांचे जीवन. स्वामी समर्थ हे केवळ साधू नव्हते, तर लोकांच्या जीवनात प्रकाश आणणारे मार्गदर्शक होते. त्यांच्या भक्ती आणि चमत्कारांनी हजारो लोकांचे जीवन बदलले आहे. स्वामी समर्थ महाराज यांचा जन्म अज्ञात काळात झाला, पण त्यांच्या जीवनातील कार्य आजही लोकांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. त्यांनी आपले जीवन लोकांच्या दुःख निवारणासाठी आणि भक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी समर्पित केले. एकदा एका गावात भयंकर दुष्काळ पडला होता. लोक पाण्याच्या आणि अन्नाच्या तंगीने त्रस्त झाले होते. स्वामी समर्थ महाराज गावात आले आणि केवळ त्यांच्या भक्तीच्या मंत्रांनी पाणी आणि अन्न निर्माण झाले. गावकऱ्यांचा भूक आणि पाण्याची तंगी दूर झाली. अशा अनेक चमत्कारांचा अनुभव त्यांच्या जीवनात घडला, जो आजही लोक सांगतात. स्वामी समर्थ महाराज फक्त चमत्कारासाठी नव्हते, तर त्यांनी भक्ती, साधेपणा आणि निस्वार्थ प्रेमाचे महत्त्व लोकांना समजावले. त्यांनी सांगितले की जर आपल्याला आयुष्यात शांती हवी असेल तर मन शांत ठेवावे, इतरांवर प्रेम करावे आणि संकटात धीर धरावा. त्यांच्या शिकवणीने हजारो लोकांचे जीवन बदलले आहे. एकदा एका लोकाच्या घरात वणवा झाला. संपूर्ण गाव असहाय्य झाले. काहीही करायला आले नाही. स्वामी समर्थ महाराज भेटीस आले आणि केवळ त्यांच्या उपस्थितीने वणवा थांबला. लोकांनी अनुभवले की तुमच्या भक्तीने जर आत्मविश्वास असेल तर कोणतीही संकटे थांबवता येऊ शकतात. त्यांच्या संदेशात सांगितले आहे, भक्ती ही शक्ती आहे. इतरांना मदत करणे ही खरी संपत्ती आहे. संकट येईल, पण धैर्य ठेवले की मार्ग सापडतो. हे संदेश आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात लागू करून आत्मविश्वास, धैर्य आणि प्रेम वाढवू शकतो. आजही लोक सांगतात की स्वामी समर्थ महाराजांचे नाव घेतल्यास विघ्न दूर होतो, रोग कमी होतात आणि मन शांत होते. त्यांच्या भक्तांमध्ये त्यांच्या चमत्कारांचा अनुभव घेणाऱ्यांची संख्या अनंत आहे. हे दाखवते की सत्य, भक्ती आणि श्रद्धा ही शक्तिशाली आहे. मित्रांनो, स्वामी समर्थ महाराजांचे जीवन भक्ती, चमत्कार आणि शिकवणी यांचा संगम आहे. त्यांच्या शिकवणीनुसार आयुष्य जगल्यास कठीण काळातही मनाला शांती, जीवनाला मार्गदर्शन आणि जीवनात प्रकाश मिळतो. स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद आपल्यावर सदैव राहोत.